तालुक्यातील कोपरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा वाणवा, गोरगरीब रुग्णांचे हाल। उरण तालुक्यातील कोपरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा वाणवा पाहायला मिळत आहे। त्यामुळे गोरगरीब रुग्णांचे हाल होत असून रुग्णांना मेडिकलमधून औषधे विकत घ्यावी लागत आहेत। त्यामुळे येथील गोरगरीब जनता त्रस्त झाली आहे। गोरगरीब रुग्णांना आरोग्य सेवा व्यवस्थित मिळाव्यात व नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून शासनाने जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केली आहेत। गोरगरिबांना कोणत्याही प्रकारे त्रासाला सामोरे जावे लागू नये व त्यांच्यावर व्यवस्थित उपचार व्हावे म्हणून आरोग्य विभागाकडून 400 पेक्षा अधिक प्रकारच्या गोळ्या औषधांचा साठा प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरवला जातो। मात्र उरण तालुक्यातील कोपरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक प्रकारच्या गोळ्या औषधे उपलब्ध नसल्याने काही ठराविक गोळ्या औषधांचा वापर रुग्णांसाठी होत आहे। गेल्या काही दिवसापासून या प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सुविधांचा बोजवारा पाहायला मिळत आहे। एकतर डॉक्टरांची कमी, त्यात औषधांचा तुटवडा, त्यामुळे परिसरातील गोरगरीब जनता त्रस्त झाली आहे। सध्या औषधं उपलब्ध नाहीत, नंतर येतील, त्यामुळे बाहेरून औषधं विकत घ्या असे कोपरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना येथील आरोग्य केंद्रातील कर्मचारी सांगत आहेत। त्यामुळे उरण तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल होत आहेत। प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असणाऱ्या भोंगळ कारभारामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांचा जीव टांगणीला लागला असून प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था रोज मरे त्याला कोण रडे अशी झाली असेल। तर गोरगरिबांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सदर रुग्णालयाच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष सत्यवान भगत यांनी केली आहे। कोपरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांच्या माध्यमातून गोळ्या लिहून दिल्या जातात, मात्र औषधं घेण्यासाठी आरोग्य केंद्रात गेल्यानंतर औषधं देणारे कर्मचारी ह्या गोळ्या बाहेरून घ्या असे गोरगरीब जनतेला सांगत आहेत। कोपरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमेवरील औषधे, TB, BP वरील देखील गोळ्या उपलब्ध नसल्याचे निदर्शनास येत आहे। त्याचप्रमाणे डॉक्टरांनी 10 गोळ्या लिहून दिल्या असता आरोग्य केंद्रातील औषध देणारे कर्मचारी फक्त 4च गोळ्या देत आहेत। अनेकदा औषधं असून देखील नाही असल्याचे देखील हे कर्मचारी सांगत असल्याचे निदर्शनात येत आहे। मीना रामभाऊ पाटील, रहिवासी। आमच्याकडून औषध पुरवठा व्यवस्थित केला गेला आहे, मात्र जर तशी काही परिस्थिती असेल तर त्याची माहिती घेऊन चौकशी करण्यात येईल। डॉक्टर मनीषा विखे, कम्युनिटी मेडिसिन जिल्हा आरोग्य अधिकारी, महामुंबईसह अनंत नारंगीकर, कोपरोली, उरण।